नमस्कार, मी शिर्डीतून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे. 1% टोनपे मध्ये आपलं स्वागत आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे साहेब यांना पुन्हा उमेदवारी मिळणार की नाही अशी चर्चा गेल्या काही दिवसापासून मतदारसंघामध्ये सुरू होती आणि लोखंडे साहेब मुंबईत तळ ठोकून होते. मुख्यमंत्री त्यांना आश्वासन देत होते, तुमची उमेदवारी नक्की आहे, फक्त तुम्ही विखे पाटलांसोबत चर्चा करून घ्या. मग लोखंडे साहेब आणि त्यांचे जे समर्थक आहेत त्यांनी कदाचित विखे पाटलांसोबत चर्चा केली असावी. काय चर्चा झाली आपल्याला माहित नाही, पण आज धुळवडीचा मुहूर्त साधला आणि खासदार लोखंडे शिर्डीत आले आणि त्यांनी धुळवड साजरी केली. धुळवड अशा अर्थाने साजरी केली की त्यांनी आल्यास त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचं नाव न घेता त्यांनी तुपात 10 लाख रुपये खाल्ले या आरोपाचा पुनरुच्चार केला. आता भाऊसाहेब वाकचौरेंनी तुपामध्ये म्हणजे साई संस्थांच्या तुपामध्ये 10 लाख रुपये खाल्ले असा आरोप लोखंडे यांनी यापूर्वीच पत्रकार परिषद घेऊन त्यावेळी केला होता. त्याची कातरणं त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेत दाखवली आणि हाच आरोप उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी म्हणजे ज्या वेळेस वाकचौरे साहेब त्यांच्या पक्षात नव्हते त्यावेळी संगमनेरात देखील असाच आरोप उद्धव ठाकरे यांनी देखील केला होता. अर्थात जो लोखंडे साहेबांनी वाकचौरे साहेबांवर आरोप केला त्याची पुरावे आपल्याकडे नाही, त्यामुळे आपण त्या आरोपांची पुष्टी करत नाही. परंतु आज पत्रकार परिषदेची सुरुवातच त्यांनी अशी धुळवडीने केली. थेट त्यांनी वाकचौरे यांच्यावर तुपात 10 लाख रुपये खाल्ले असा आरोप केला. आता त्यांनी दुसरा मुद्दा सांगितला की मुख्यमंत्र्यांनी मला कामाला लागण्याचे आदेश दिले, एवढंच नाही तर माझी उमेदवारी 100% नक्की आहे असं त्यांनी जाहीर केलं. आता बघा, त्यांनी याच्यानंतर दुसरा मुद्दा मांडला. दुसरा मुद्दा असा मांडला की त्यांनी सांगितलं, माझं वय 61 आहे, मी रोज 6 किलोमीटर चालतो, माझ्या डोक्यावरचे केस काळे आहे, मी पैलवान आहे, माझ्या पैलवानकी करता वडिलांनी माझ्यासाठी म्हैस घेतली होती, हवी तर मी त्यांच्याशी कुस्ती खेळायला तयार आहे. वाकचौरे साहेबांची कुस्ती खेळायला तयार आहे. याचा अर्थ असा आहे की वाकचौरे साहेबांचं वय झालं आहे, त्यांच्या तुलनेमध्ये मी शारीरिक दृष्ट्या सक्षम आहे असं त्यांना ध्वनित करायचं होतं. आणि आगामी निवडणुकीमध्ये महायुतीकडून लोखंडे साहेबांच्या समर्थकांकडून वाकचौरे साहेबांचं वाढलेलं वय हा मुद्दा येण्याची शक्यता आहे. याची चुणूक त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये दाखवून दिली. त्यावेळेस मला मुरकुटे साहेबांची आठवण झाली. भानुदास मुरकुटे हे सुद्धा अशाच कुस्तीच्या आव्हान प्रति आव्हान त्या काळचे काँग्रेसचे बडे नेते गोविंदराव आदिक यांना द्यायचे. तेच आव्हान त्याच पद्धतीने आज लोखंडेंनी वाकचौरे यांना दिलं. त्यांनी अजून एक महत्वाचा मुद्दा मांडला. 2014 साली मी पहिल्यांदा साखर सम्राटात आलो, म्हणजे हे शुगर लॉबीचं वर्चस्व असलेला मतदारसंघ आहे. ते दक्षिणेतून उत्तरेत आले, त्यावेळेस त्यांना पहिल्यांदा साखर सम्राटात मी 2014 साली आलो. त्यांनी मला त्रास दिला नाही, म्हणजे शुगर लॉबीनी मला त्रास दिला नाही, मीही त्यांना त्रास दिला नाही. कदाचित थोडेफार मतभेद असतील पण ते फार मोठे होऊ दिले नाही. असं सांगताना त्याचा अर्थ असा निघतो की इथे प्रत्येक तालुक्यामध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये संस्थानिक आहेत. शुगर लॉबीचं इथं वर्चस्व आहे. अशा शुगर लॉबीच्या वर्चस्वामध्ये राखीव उमेदवाराला म्हणजे राखीव मतदारसंघात असलेल्या खासदाराला स्वतःचं नेटवर्क तयार करणं एवढं सोपं नसतं. म्हणून आज जशी वाकचौरे साहेबांकडे शुगर लॉबी सारखी यंत्रणा नाही, तशीच लोखंडे साहेबांकडे सुद्धा स्वतःची म्हणावी अशी शुगर लॉबीकडे असते तशी यंत्रणा नाही. दोन्ही उमेदवारांकडे यंत्रणेचा अभाव आहे.
म्हणून लोखंडे साहेबांना सर्वाधिक प्रभावी यंत्रणा असलेले विखे पाटील म्हणजे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या यंत्रणेची साथ घ्यावीशी वाटते. या यंत्रणेची त्यांना गरज वाटते. तीच गरज मुख्यमंत्र्यांना वाटते. म्हणून मुख्यमंत्री सांगतात तुमची उमेदवारी नक्की, फक्त चर्चा विखे पाटलांशी करून घ्या. याचं कारणच हे आहे की या लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी महायुतीने त्यांच्यावर सोपवलेली आहे. तीच अवस्था म्हणजे तीच परिस्थिती वाकचौरे साहेबांची आहे. वाकचौरे साहेबांकडे सुद्धा शुगर लॉबीच्या तुलनेत स्वतःची फार मोठी यंत्रणा नाही. मग त्यांना त्यातले त्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात साहेब यांच्यावर अवलंबून राहावे लागेल. अन्य जे प्रस्थापित महाविकास आघाडीचे नेते आहेत म्हणजे तिकडे गडाख असतील असे जे बलाढ्य नेते आहेत म्हणजे शुगर लॉबीचे नेते आहेत त्यांच्यावर अवलंबून राहावं लागेल. मग त्यांनी दुसरं सांगितलं येत्या बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिर्डी लोकसभा मतदारसंघात येतील. तिथे मोठा मेळावा होईल आणि या मेळाव्यामध्ये माझ्या उमेदवारीची घोषणा होईल. आता याचा अर्थ असा आहे की येत्या बुधवारी दौरा जर खरोखर नक्की झाला, ऐनवेळी काही काम निघालं नाही, कारण हा दौरा यापूर्वी एकदा जाहीर होऊन रद्द झालेला आहे, यावेळेस तसा झाला नाही, तर तो श्रीरामपुरात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये मेळावा होईल. आणि मग या मेळाव्याला जसे काळे कोल्हे असतील, विखे पाटील म्हणजे प्रामुख्याने तर विखे पाटील असतील, महसूल मंत्री आहेत, मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडेल. आणि या मतदारसंघामधले महायुतीचे जे आमदार आजी माजी आहेत ही सगळी मंडळी या मेळाव्याला उपस्थित राहतील. आणि या मेळाव्यामध्ये मग महायुतीचे उमेदवार म्हणून लोखंडे साहेबांच्या नावाची अधिकृत घोषणा होईल, असं आज त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. आजच्या पत्रकार परिषदेच्या त्यांना जो प्रश्न विचारला की माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांचाही महायुतीमध्ये प्रवेश झाला, मग ते तुमचे स्पर्धक आहेत का, तर त्यांनी सांगितलं की शिंदे साहेबांनी म्हणजे मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलं आहे की यावेळेस आमचे उमेदवार लोखंडे असतील, तुमचं पुढे पाहू. म्हणजे कदाचित भाऊसाहेब कांबळे हे श्रीरामपुरातून अजून अद्याप अवधी असला तरी कदाचित महायुतीचे उमेदवार असू शकतील. या लोकसभेच्या धामधुमीत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांचा महायुतीमध्ये प्रवेश झाला, जे की विखे पाटलांच्या जवळचे समजले जातात. त्यांच्या प्रवेशामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या की लोखंडे साहेबांऐवजी कांबळेंना उमेदवारी मिळते की काय, कारण त्यांच्या मागे विखे पाटलांचं वजन होतं. आज बाकीच्या प्रश्नामध्ये जे त्यांना प्रश्न विचारले लोखंडे साहेबांना या पत्रकार परिषदेमध्ये, तर त्यांनी सांगितलं की निळवंडेचं पाणी अन्न 182 गावांशी निगडीत असलेला प्रश्न मी सोडवला. त्या तुलनेमध्ये सभामंडप हे काम होऊ शकत नाही. आजच्या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे कमलाकर कोते म्हणजे दोन जिल्हा प्रमुख कमलाकर कोते, नितीन भाऊ अवताडे, विखे गटाचे माजी नगराध्यक्ष कैलास बापू कोते, दीपकजी रोहम, भाजपचे नितीन कापसे आणि कोल्हे गटाचे नेते पुणतांब्याचे धनंजय जाधव, नंतर भाजपचेच परत जालिंदर वाकचौरे, श्रीराज डेरे, कोळपेवाडी कारखान्याचे व्हाईस चेअरमन डॉक्टर मच्छिंद्र बर्डे, बाबासाहेब कोते म्हणजे हे आमदार आशुतोष दादा यांच्या गटाचे आहेत. नंतर राष्ट्रवादीचा विचार केला तर शिर्डीचे माजी उपनगराध्यक्ष निलेश कोते, कपिल पवार ही राष्ट्रवादीची मंडळी तिथे उपस्थित होती. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे निळवंडे कृती समितीचे म्हणजे ज्या 182 गावाच्या पट्ट्यात निळवंडे कालवे, निळवंडे धरण हा प्रश्न महत्वाचा आहे, तो मी सोडवला. हे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये लोखंडे साहेबांनी सांगितलं. आता खरं म्हणजे निवडणुकीचा हा जो पहिला टप्पा आहे उमेदवारी जाहीर होण्याचा, त्यापूर्वीच शिवसेनेचे म्हणजे उभाटा सेनेचे उद्धव ठाकरे यांनी वाकचौरे साहेबांना सोबत घेऊन सगळ्या तालुक्यांचा दौरा केला. आता मुख्यमंत्री शिंदेचा दौरा निश्चित झाला तर
सगळ्या तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना, शुगर लॉबीतल्या बड्या नेत्यांना सोबतीला घेऊन शिंदे साहेब लोखंडे यांची उमेदवारी जाहीर करतील आणि मग प्रचाराला सुरुवात होईल. त्यापूर्वीच आज धुळवडीचा मुहूर्त साधून आरोपांच्या फैरी झाडत खासदार लोखंडे साहेबांनी आपली उमेदवारी निश्चित असल्याचं जाहीर केलं. हा जो काही सिनेरिओ आजच्या पत्रकार परिषदेमधलं जे वातावरण होतं ते मी तुम्हाला जे विश्लेषण करून सांगितलं ते जर आपणास आवडलं असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.